मग काय केलं? नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता सोमवार आणि माझा होता उपवास. मग उपवासाचं माझ्या मम्मीने वरवळ तांदूळ केलेलं म्हणून वरवळ तांदूळ काढले. मग माझी बहीण व्हिडिओ करत होते तर मी मध्ये तर ती मला सारखी बोलते साईडला पण मी काय साईडला होत होते. मग माझी मम्मी आणि माझी बहीण बाहेर गेली म्हणून मी विचार केला की थोडंसं काम तरी करावं घरातलं. ती असतोपर्यंत कोण पहिले मम्मी बाहेर जायचे तर सगळं घरातलं काम करून ठेवायचे आणि मम्मीला सरप्राईज द्यायचे. मी पण तशीच करते अजूनसुद्धा. माझंच काम आहे सगळं करण्याचं, पण मला आवडतं तिला सरप्राईज दिला की ती यायच्या आधी मी सगळं घरबीर आवरून ठेवलेलं. मग ही मांजर मला अशीच त्रास होतो म्हणून मी विचार केला झाडू वगैरे मारून घ्यावा. झाडू वगैरे मारला कारण की अजून मला करायची होती साफसफाई, कारण की आज मम्मी पण घरात नाही, तिला यायला खूप टाईम होता. बोलली मी घरात अशी एकटीच बसून मोबाईल बघण्यापेक्षा खूप मोबाईल बघते त्यापेक्षा मी साफसफाई करावी म्हणून मी साफसफाई केली. मग भांडी वगैरे घासून घेतली. भांडी काही जास्त नव्हती, दुपारची जेवलेली होती म्हणून ती भांडी वगैरे पटपट घासून घेतली. कारण की मला असंच जरा वेळ फोन बघायचं होता कारण की घरात बसून कंटाळा होता आणि मला बुकसुद्धा लिहायची होती माझी, कारण की मी खूप दिवस झालं बुक पण लिहिली नाही. मला एवढा कंटाळा येतो बुक पण लिहायचा म्हणून मी आज विचार की आज बुक लिहायला बसावी आणि माझे जे आहेत ते ड्रीम सगळे लिहून टाकावे त्याच्यामध्ये. मी अशी बुक लिहित होती, ही मला त्रास होता तेव्हा मी विचार केली मम्मीवर एक छोटासा प्रँक करावा. मग काय केलं? मग काय केलं? मम्मी काय केलं? काय केलं? डिस्प्लेच घालवलंय. मम्मीने काय केलं? गेला मोबाईल, गेला कामात गेला. मला एक सांगायचं काय मी काय केलं? मी नाही काय केलं. तू जोरात दाबलंस? नाही जोरात नाही दाबलं. मम्मी डायरेक्ट डिस्प्लेच गेला. आता कामात गेला, आता नाही राहिला तो. काय डिस्प्ले गेला? ती येडी पुरगी आणि तो येडी म्हणते. हो ग, इथून गेला डिस्प्ले अर्धाच. अय्यो गेलो. मला काय सांगू नको, मी काय केलं. मी नाही काय केलं. जी बाई मला काय नाही. बंद कर नको ते काय. बंद कर बाबा, मम्मीने टच केलं डायरेक्ट बंदच झाला. बट आमची मम्मी काय प्रँकमध्ये फसली नाही, उगाच आम्ही केला असं वाटायला लागला. मम्मी हा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.